खरं तर सगळे अवतार त्याचेच आहे. कोणी लहान किंवा मोठं नाही, किंवा असं नाही की विठ्ठल आवडतो म्हणून बाकीच्या देवांचा द्वेष करायचा. पण एक मात्र खरं आहे की अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. त्याचं उभं राहणं बघा ना तुम्ही कसं आहे, तर की समचरण आहे, पाय मागे पुढे नाही, सम आहे, दृष्टी सम आहे आणि कटेवर हात ठेवलेले आहेत. त्याचं कटेवर हात ठेवणं हे सांगतं की मी तुमच्यासाठी नेहमी तत्पर आहे, नेहमी मी उभा आहे. त्याची समदृष्टी आणि समचरण सांगतात की तुम्ही माझ्यासाठी सगळे समान आहात, माझ्यासाठी इथे कोणी वेगळं नाही. आणि भगवंताच्या हातामध्ये शस्त्र नाही आहे. हा भगवंत फक्त आणि फक्त भक्तांसाठी उभा आहे. हा भगवंत फक्त आणि फक्त प्रेमासाठी उभा आहे. म्हणून विठ्ठल हे आराध्य दैवत थोडं बाकी देवांपेक्षा फार वेगळं आहे. आणि जे वारकरी भोळे असतात ना, त्यांच्यासाठी हा तसाच भोळा होतो. जे संसार सोडून, सगळं पेरलेलं पीक सोडून त्याच्या भेटीला जातो, तर त्यांच्यावर तो प्रेम करणारच. आणि पुंडलिकरायांनी सांगितलंय की तू उभा राहा, यांच्या कल्याणासाठी उभा राहा, जसे येतील तसा त्यांचा स्वीकार करा. तो शब्द पाळत आस्थागयत उभा आहे, आस्थागयत. आपण गेल्यानंतर आपण मागतच राहतो, मला हे दे, मला ते दे, पण कधी आपण देवाला असं म्हणत नाही की तुझे हात गळून नाही आले का रे, एवढ्या दिवसाचा उभा आहे तू, दिवसाचा काय युग झाले तुला उभं राहून, तुझे पाय दुखत नाही का? परंतु वारीचा हा जो प्रवास आहे ना, तो प्रवास मनुष्याचं हृदय हळूवार करतो. तो प्रवास माणसाला मनाच्या, बुद्धीच्या किंवा इंद्रियांच्या स्तरावरून हृदयाच्या स्तरावर आणतो. देव भोळा आहे, देव भक्तांसाठी सरळ आहे. म्हणून विठ्ठल आणि वारकरी यांचं नातंच जगा वेगळं आहे. यांच्यासारखं नातं कोणाचं नाही.